माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय। यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवत आपल्या मेहनतीची चमक दाखवली। विशेष म्हणजे मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारत उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे। यावर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून आले। तब्बल 17,695 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे असून 15,818 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे। त्यामुळे नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। निकाल जाहीर होताच विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला। शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांचे अभिनंदन करत यशाचा आनंद व्यक्त केला। यंदाच्या निकालात शहरातील प्रसिद्ध पत्रकार अमित रामटेके यांची कन्या समृद्धी रामटेके हिने 96.42% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले। तिच्या या यशामुळे तिच्या शाळेतील शिक्षकांसह आई-वडिलांचा गौरव वाढला असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। तसेच शहरातील वरिष्ठ पत्रकार महेश शिंपी यांची कन्या कार्तिकी महेश शिंपी हिने 90% गुण संपादन करत शिंपी परिवाराचे नाव उज्ज्वल केले आहे। आपल्या यशाचे श्रेय कार्तिकीने आई-वडील आणि शिक्षकांना दिले। वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि सततच्या मोटिवेशनमुळे मला माझे लक्ष्य गाठण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावना कार्तिकीने व्यक्त केली। माझं नाव कार्तिकी महेश शिंपी। मी यावर्षी 10वी मध्ये होती आणि माझं म्हणजे आज रिझल्ट लागला आणि मला 90% मिळाले आहे। मी या सगळ्याचं श्रेय माझ्या आईवडिलांना, शाळेला, शिक्षकांना आणि सर्व मित्रमैत्रिणींना देते। आणि एस्पेशली यामध्ये मला माझ्या आईवडिलांनी म्हणजेच प्राजक्ता शिंपी आणि महेश शिंपी यांनी खूप मदत केली, त्यासाठी खूप 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 धन्यवाद। आणि शेवटी हेच म्हणेन की आत्मविश्वास हीच यशाची सगळ्यात पहिली पायरी आहे। लोक खूपदा डिमोटिवेट करतात, बट आपण डिमोटिवेट न होता आपल्यावर आत्मविश्वास ठेवून आपल्या गोलकडे फोकस करणे हेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। धन्यवाद। दरम्यान कार्तिकीच्या भविष्यातील करिअरविषयी बोलताना तिचे वडील महेश शिंपी यांनी भविष्यात कार्तिकी कोणतं करिअर निवडेल हे तीच ठरवेल, आम्ही सदैव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली। एकंदरीतच यंदाच्या 10वीच्या निकालात मुलींनी सर्वच स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व कायम राखले आहे। विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचं वातावरण असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कैमरामैन सचिन सह सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।